सर तुम्हाला नेमकं काय ऐकायचं आता? अरे तू मुंबईला असतोस ना. आम्ही आता ऐकलेलं आहे की मुंबईचा सगळा उचलून गुजरातला नेणार आहे. मग तू पण गुजरातला जाणार आहेस की मुंबईला जाणार आहे? अरे गदड्या, हे सौंदर्याची खाडाकोड घेऊन कुठे चाललायस? दादोस, आजच मी आपल्या राज्याची होळी उभारून आलोय. अच्छा, आणि होळीचं सर्वात स्पेशल आकर्षण काय आहे? त्या होळीवर मी तुमचा फोटो लावलाय. अच्छा, म्हणजे रात्री मला जाळायची व्यवस्थाच केली अगदी बरोबर. बरोबर. पालखीला की नैवेद्य दाखवायला लागतो. बरोबर. म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा ना आमची मारामारी व्हायची नैवेद्य खाण्यावरनं. शिमग्याच्या पालखीला जेव्हा तो कोंब आपण खांद्यावर घेतो, तो खांद्यावर घेणारा सगळ्यांसाठी सेम असतो. कोणीच मोठा नसतो, कोणीच लहान नसतो, कोणीच श्रीमंत नसतो, कोणीच गरीब नसतो. एका वर्षानं सणाला चला जाऊया गावाला, चाकरमानी हा निघाला गाव देवीच्या पालखीला, चाकरमानी हा निघाला गाव देवीच्या पालखीला. होळी हा एकमेव सण आहे जिथे ना माणूस खूप मोठा असतो, कारण तो देवाला खांदा देतो. हा मोठा उत्सव असतो, म्हणजे तयारीच एवढ्या देव लेवलला माणसाला मोठं करतो. हाथ में लोटा बगल में सोटा बुआ दीवाना हो गया. हाथ में लोटा बगल में सोटा बुआ दीवाना हो गया. अरे पोरा पोरींचे खेळ पाहुनी बुआ दीवाना हो गया. पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी, घे बापाचा विचार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. जय देवा महाराजा. वय महाराजा. 12 गावच्या 12 वाडीच्या 12 देवलाच्या 12 वहिवाटीच्या महाराजा. वय महाराजा. आज इथे या स्टुडिओ मध्ये आम्ही विशाल दादाच्या भेटीला आलेलो आहे महाराजा. वय महाराजा. तर त्या विशाल दादाचं सगळं काय चांगलं होऊ दे, त्याच्या मागे पुढे जी काय अवदसा जी काय वाईट इडापिडा लागलेली आहे महाराजा, वय महाराजा. ती पायाखाली दाबून ठेव रे महाराजा. वय महाराजा. आणि अशाच प्रकारे आमची जी काय वाटचाल चालली आहे त्याच्यावर तुझा वरदहस्त ठेव आणि प्रत्येकाला चांगली सुबुद्धी दे आणि प्रत्येक माणूस माणूस म्हणून जगू दे रे महाराजा. मंडळी नमस्कार. आजचा एपिसोड लय भारी आहे मंडळी. तुम्हाला मी सांगतो, आज माझ्याबरोबर तेजोमय, वलयांकित, तेजोपुंज, उच्च विद्या विभूषित, विनोद अधिपती. एवढं पुरेसं नाही? हे जास्त झालं ना? बरं. चला आता आपण आपल्या काय म्हणूयात फालतूक प्रोफेशनल फालतुगिरीला सुरुवात करूयात. मंडळी होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण क्या बात आहे. क्या माहोल जमलाय राव. मी 3 मंडळी वेळात वेळ काढून त्या हास्य जत्रेच्या सेटवर ना आम्हाला सगळ्यांना हसवण्याकरता, होळीबद्दलच्या गप्पा मारण्याकरता इथं आलेला आहात. काय मग यंदा शरीराने इथे आहोत पण गावाने तिथं पोचलात की नाही? होळीचं मी हे सांगेन की मी दरवर्षी होळीला गावाला जातो. त्या दिवशी काही काम असू दे मी जातो, म्हणजे एक दिवस का होईना मी जातो. कारण आपण म्हणतोय होळी, रंगपंचमी, कोकणात शिमगा असतो. बरोबर. म्हणजे जनरली आम्ही सगळेच नेहमी प्रत्येक सांगतो की जनरली आपण वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. शिमगा हा एकमेव सण आहे जगात जिथे देव तुमच्या घरी येतो पालखीतून, तुम्हाला भेटायला येतो. आणि ते आमच्यासाठी कोकणवासियांसाठी ती एक मोठी पर्वणी असते, कारण देव तुमच्या घरात येतो, त्याची आपल्याला सेवा करायला मिळते. आणि कधीच होळी एका दिवसाची कधीच नसते. शिमगा हा आमच्याकडे जवळजवळ महिनाभर चालू असतो, पुन्हा गुढीपाडव्यापर्यंत. म्हणजे 10-15 दिवसाचाच माहोल असतो. होळी पौर्णिमेला जी आपण मुंबईत आपण बोलतो की होळी पौर्णिमेला आपण होळी पेटवतो, त्याच्या 10 दिवस आधी होळी उभी राहिलेली असते कोकणात. म्हणजे तो आता मी रत्नागिरीचा आहे. रत्नागिरीत मोस्टली सुरमाडाची होळी असते. सुरमाड जो असतो तो तोडला जातो, मग तो नाचवत 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 जो इथे उभा केला तिथे आणला जातो. तो उभा केला जातो. त्या दिवशी रूपं लागतात पालखीला. आता रूपं लागतात हे लोकांना ऐकून मग की नेमकं काय होतं, तर ती जी देव असतात देवळातले ते देवळातून काढून पालखीत ठेवले जातात. ती पालखी सजवली जाते आणि त्यालाच रूपं लागणं म्हणतात. आणि मग ती पालखी, आता आमच्याकडे 12 वाड्या आहेत, ती पालखी 12 वाड्यांमध्ये फिरते. प्रत्येक वाडीला एक दिवस दिलेला असतो आणि 12 वाड्यांमध्ये फिरून झाल्यानंतर एक मानाचं ठिकाण असतं, तिथे येऊन ती पालखी बसते आणि मग तिथे 12 वाडीतली लोक एकत्र येतात, तिथे जत्रा होते. मग ती पालखी तिथून उठून होळी पौर्णिमेला त्या सुरमाडाच्या इथे येते आणि पालखीला जो कोंब म्हणतो, जो आपण खांद्यावर घेतो, जवळजवळ तो खांब एक प्रत्येक खांब जो आपण खांद्यावर घेतो तो जवळजवळ 5 ते 7 किलोच्या पुढचा असतो. तरी तो खांद्यावर घेतला जातो आणि तो कोंब त्या होळीला लावला जातो आणि मग ती होळी पडते आणि त्याच्यानंतर गावामध्ये शिमग्याची सुरुवात होते. ही अख्खी प्रोसेस आहे शिमग्याची.
आणि हे सगळं अनुभवायला मिळणं म्हणजे ते फाका घालणं, नारळ होळीमध्ये टाकणं. आमच्याकडे एक खूप भारी गोष्ट आहे, म्हणजे माहित नाही आपण त्याला श्रद्धा अंधश्रद्धा काही म्हणू शकतो. होळी जी असते उभी राहिलेली त्याच्यावरती एक भगवं निशाण लावलेलं असतं. बरोबर. एवढी होळी उभी राहते, ती पडते, पण त्या निशाणाला कधीच काय होत नाही. क्या बात आहे. म्हणजे त्या आपण म्हणूनच मी पहिल्यांदा वाक्य बोललो की श्रद्धा अंधश्रद्धा मला काही माहित नाही, पण लहानपणापासून मी बघत आलो. आतापर्यंत मला कुठलीच आठवण अशी नाही की ते निशाण फाटलंय किंवा काय. ते निशाण पडल्यानंतर ते काढलं जातं आणि मग ते पालखीच्या समोर बांधलं जातं. क्या बात आहे. सो ते म्हणतो ना आपण, मी ते म्हणूनच बोलतो की शिमगा हा एका दिवसाचा नसतो, तो महिनाभराचा असतो. त्यामुळे मी जातो, हे सगळं अनुभवायला जातो मी. बने द ग्रेट. मला चला कोकणात घेऊन चला आता चला. त्याने जवळजवळ सगळं सांगितलंय. सगळं आणि तो बोलताना सगळं चित्र उभं राहत होतं आणि मागे पण ती चित्र आपल्याला दिसत आहेत. तर शिमगा म्हणजे मला सांगायला आवडेल की कोकणात गेलात ना की मैलावर ना गोष्टी थोड्या बदलत जातात किंवा प्रथा परंपरा हलक्या हलक्या थोड्या बदलतात. बरोबर. पण त्याचा बेस सेम असतो, पण काही गोष्टी थोड्या बदलत जातात. तसं आता रत्नागिरीत त्यांनी सांगितलं तशा पद्धतीनं होतं. पण मी चिपळूणचं असल्यामुळे आमच्याकडे दणक्यात असतो शिमगा. आणि म्हणजे तुम्ही जर वाडीत शिराल ना तर तुम्हाला ढोलनी ताशांचा लांबून आवाज ऐकायला येतो. रांगा का रांगा का रांगा. मग तो जो कसं फील येतो ना असा, तर त्यात आपण घुसतो डायरेक्ट, त्या माहोलात जातो. म्हणजे कधी बॅग ठेवतो आणि पालखी कुठे तिकडे जातो असं होतं. म्हणजे असं माझं तरी होतं. मी बॅग ठेवलेलं पहिला ढोल जिथे वाजतोय तिकडे जाऊन पालखीचं दर्शन घेणं असेल किंवा त्या पूर्ण त्या लोकांसोबत, किंवा ढोल डायरेक्ट घ्यायचा, गळ्यात वाजवायला सुरुवात करायची, थांबायचं ना गावी गेल्यावर, ऐकायचं ना अजिबात. सो ही सगळी धमाल आणि हे सगळे किस्से असतातच गावी. पण शिमग्याचं हा म्हणाल तसं की शिमगा हा कोकणातच अनुभवण्यात मजा आहे. म्हणजे बऱ्याचदा आता 1-2 वर्ष फक्त मला जाता आलं नाही शूटिंगमुळे, पण मी दरवर्षी काही होऊ दे शिमग्याला जातो. होमाला नाही पण पालखीला जातो. म्हणजे आमच्याकडे होम लागल्यानंतर हा म्हणाल तसं की वाडीत पालखी जाते, तसं प्रत्येक वाडीला एक दिवस दिलेला असतो. तशा मग त्या गोष्टी ठरलेल्या असतात की ह्या तारखेला तुमच्या वाडीत येणार. तर आम्हाला आधीच कळतं की 17 तारखेला बाबा आमच्या वाडीत पालखी येणार आहे. मग त्यानुसार अंदाज घेऊन मग आम्ही गावी जातो पालखीला. आणि चाकरमानी गावी येतात म्हटल्यावर खूप मोठी गोष्ट असते वाडीतल्या लोकांसाठी आणि गावच्या लोकांसाठी. आणि त्यावेळेला बऱ्याच गोष्टी घडतात. खरं तर क्रिकेटचे सामने असतात, जत्रा असतात, गावची पूजा असते, नाटक असतं, नमन असतं. सो तो ना एक माहित ना काहीतरी वेगळा झोन असतो कोकणात गेला की. तुम्हाला ते ना असं मला सांगता ना, तुम्ही तिकडे जाऊन ते अनुभवलं पाहिजे खरं तर. आणि तो निशाणीचं म्हणाल तसं आमच्याकडे पण ना वाडीत पालखी आली ना की त्या वाडीवर सोपवलं होतं सगळं की आता ही पालखी तुमच्या ताब्यात आहे, तर तुमच्या वाडीतल्या लोकांनी तिथे ढोल तुम्हीच वाजवायचे, ताशा तुम्हीच वाजवायचा, आणि पालखीसोबत एक निशाण असतं. निशाण नाचवलं पण हा, जातं. नाचवतात. मी एकदा नाचवलंय चिपळूण. करेक्ट. ते आम्ही लहानपणी हौशी असल्यामुळे पुढे आम्हाला ढोल वाजवायचे, मला निशाण घ्यायचे. तर ते गावी ना जशी पालखी पुढच्या घरात जाते ना तशी ते ढोले म्हणतात आमच्याकडे, ढोले ताशावाले आणि निशाणवाले ना 10-20 रुपये घ्यायला उभे असतात चाकरमान्यांकडे की काहीतरी द्या म्हणून. सो ती चढावड असायची लहान मुलांमध्ये की मी निशाणी घेणार, मी ढोल वाजवणार. तर त्यांना माहिती 10 रुपये मिळतात. मग ते शेवटी सगळं झाल्यानंतर मग आम्ही गोळा करून ते वाटून घ्यायचो की तुझे एवढे वाटा. हा वाटा आमचा वाटा वाढायचा. मग त्यानंतर मग ते जमा झाल्यानंतर रात्री चायनीजला जा वगैरे, हे जी गंमत लहानपणी, किंवा काहीतरी पार्टी करा किंवा वनभोजन करायचो आम्ही. आम्ही धरणावर जायचो, तिथे काहीतरी चिकन मटन बनवून आम्ही लहान पोरच बनवून खायचो. सो ही गंमत डोळ्यासमोर उभी राहते अचानक कोकण म्हटलं आणि शिमगा म्हटलं की. सर ही प्रोफेशनल फालतुगिरी करता ना आपण हे सगळं विसरलोय. पण मला त्या कॅरेक्टरच्या आवाजात खरं तर ऐकायचं. तो मी काय म्हणतो ते असं जे काहीतरी तू सुरुवात करतो ना, कसं ते जर सर तुम्हाला नेमकं काय ऐकायचं आता? ऍक्च्युली सर मी तुमच्या प्रश्नाकडे येतो की तुम्ही मला म्हणालात की सगळ्यांना विचारलं मन कुठे असतं तुमचं. तर मन ऍक्च्युली ना सगळ्यांचं गावात जातात ना, माझं बालपणी जास्त जातं. मी 90s वाला किड आहे, तर मला ते अजूनही ती गाणी त्याच्यातच मी जास्त रमतो. तर माझं बालपण एकदम मस्त नदी किनारी गेलं होतं. माझी चाळ होती, चाळीत आम्ही राहायचो आणि तिथे आमचा हा सगळा होळीचा माहोल व्हायचा. तर ते गोमू येतात, पुरणपोळी आणि कटाची आमटी हा एक वेगळा विषय असतो. तर तुम्ही गेलात तर तुम्हाला पुरणपोळी खावीच लागणार आहे तिकडे, कुठेही गेलात तरी कोकणामध्ये. आणि गंमत ही असते की ना गोमू आलेल्या असायच्या आपल्याकडे. गोमू हा माहिती असेल तुम्हाला सगळेजण, ते हे वेगळे असून. तर ना काय व्हायचं, 5-5 ग्रुप आलेले असायचे, प्रत्येकाचे एक वेगवेगळे गावातले ग्रुप येऊन थांबलेले असायचे आणि प्रत्येकाचा एक परफॉर्मन्स झाला ना की ते वेगवेगळ्या ह्याच्यात पुढे सरकतात. तर आपण त्यावेळी प्रत्येकाकडे 2, 4, 5 रुपये असे. तर ना आपल्याला माहिती आहे की
हा पुढचा येणार त्याला पण द्यायचे मग आपण 1-1 रुपये ह्याला 1 रुपये ह्याला 1 रुपये असं करूनच ते पैसे साठवून हे करायचं. बाकी ह्यांनी तर त्या पूर्ण याची गंमत सांगितली तर पुन्हा मी ती रिपीट करत नाही. पण लहानपणी ऑथेंटिक होळी साजरी केली आहे मी असं मला वाटतं, ज्या कलरचा त्रास व्हायचा नाही. ती चढावड मगाशी जी म्हणालो ना मी, ती ढोल आणि निशाण्यावरून, तशी अजून एक व्हायची ती नैवेद्यावरनं. बर म्हणजे आमच्याकडे ना नैवेद्य बनवतात पालख्याला, की नैवेद्य दाखवायला लागतो. बरोबर. मग तसे ना ठरलेले नैवेद्य असतात. निशाणी जवळ एक ठेवायला लागतो, तुळशीजवळ एक ठेवायला लागतो, आणि असं ते मग जे काय उरेल ते मग वाटतात लहान मुलांमध्ये. बरोबर. तर म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा ना आमची मारामारी व्हायची नैवेद्य खाण्यावरनं. बर कारण गोड मिळायचं काहीतरी त्यात, खीर असेल, शिरा असेल, असं मालपोहा असेल, असं ते आपले गावचे पदार्थ. तर त्यावेळेला ते बऱ्याचदा कधीतरी आपण खायचो, ते आपण रोज रोज नाही खायचो. त्यामुळे ना त्याच्यावर आमच्यात खूप मारामारी व्हायच्या, की तो नैवेद्य मी खाणार, किंवा तुळशीचे ते पोरं टपलेली असायची, कधी ते पाणी दाखवून निघतायत आणि आम्ही तो नैवेद्य घेतोय. पण हल्ली ते आत्ताच्या मुलांना कितपत माहिती मला माहित नाही, पण ती गंमत तेवढी नाही बघायला मिळत. लहान मुलं होती सगळी, तर ना 1-1, 2-2 रुपये काढायचे. आणि ना विहीर होती, विहीरच्या इथे कपडे धुण्यासाठी एक पाट केला होता, असा एक सिमेंटचा ब्लॉक. त्याच्यावर आम्ही आमच्या कोणाचा तरी टप ठेवायचो, त्याच्यात पाणी काढायचो लहान लहान मुलं, आणि प्रत्येकाने आपापल्या वाटणीचा जो काही 2 रुपयाचा कलर आहे तो त्याच्यात ओतायचा. बर हा हा आता ते एक सप्तरंगी कलरचं पाणी व्हायचं. तर कोणी हिरवा, सगळेच रंग, सगळे सगळेच color. रंग. आपापल्या परीने जो कोणी कॉन्ट्रीब्युट करणार तो घेऊन यायचा, ओतायचा. आता एवढंच की समजा पिचकारी असेल कुणाकडे काय, तर 2 गट व्हायचे, एक चोर आणि एक पोलीस, हा. आणि त्यांनी ते घ्यायचं आणि जाऊन एकमेकांना लपून, जसं डॉन वगैरे चित्रपटामध्ये पूर्वी लपून सगळं फायरिंग व्हायचं ना, ते फक्त करत चोर पोलीस खेळायचं. हे आम्ही केलंय फायर असं म्हटलं की एक हा, साथ एक एकमेकाच्या साथ. अंगावर आणि ना मारायचं. पुरून करायचं. हा. आणि चोर आणि पोलीस दोघे एकाच वेळी एका टप जवळ यायचे. आणि मग पुन्हा वेगवेगळे व्हायचे. पुन्हा वेगवेगळे व्हायचे. तिथे रूल पाळायला. त्या 10 दिवसात ना जेव्हा होळी उभी राहते त्या 10 दिवसात ना रात्री सगळे जेवण बिवणं झाली ना की सगळे त्या होळीच्या कुटात येतात. त्याला कूट बोलतात होळीचा. आणि तिथे ना जगातल्या गप्पा होतात. म्हणजे आपण ज्या गजाली म्हणतो ना तिथे जगातल्या गप्पा. एक तर सुरमोर खेळला जातो, जे आता गेम आपण विसरलोय. सुरमोर, आट्यापाट्या खेळल्या जातात. ते आमच्या गावात अजूनही खेळतात. मी रत्नागिरी मसगाव मामुरवाडी इथे राहणारा मुलगा आहे, आणि तिथे अजूनही आट्यापाट्या, ते ग्राउंड टाकलं जातं आट्यापाट्यांचं, इथे खेळलं जातं. आणि त्या आट्यापाट्या खेळून झाल्यानंतर 4 वाजेपर्यंत मुलं तिथे असतात सगळी. आणि बरं 4 वाजेपर्यंत असतात, दुसऱ्या दिवशी कामावर पण जातात, पण तिथे जगातल्या गप्पा होतात. म्हणजे डोनाल्ड ट्रम्प वरती गप्पा होतात. डोनाल्ड ट्रम्प बाजूच्या खोलीत आहे की काय असं वाटतं. डोनाल्ड ट्रम्प थोड्या वेळात भावकीची मीटिंगला येईल असं वाटतं. आता मध्ये ते बोलताना व्हायरल व्हिडिओ बघितला मी. अरे आम्ही ऐकलेला विराट आता लंडनला चाललाय राहायला. अरे होय, मग ते योजनेचे पैसे त्याला नाही मिळणार. ह्या खरंच गप्पा होतात. हे होतं. म्हणजे मी खरं सांगू, मी ही एकदा ऐकलेली आहे तिथे बसलेलो असताना, की अरे तू मुंबईला असतोस ना, आम्ही आता ऐकलेलं आहे की मुंबईचा सगळा उचलून गुजरातला नेणार आहे. म्हणजे आता विचार करा, हा विषय केवढा मोठ्या धर्तीवरचा आहे, पण ते सगळं काही सगळा उचलून गुजरातला नेणार आहे. मग तू पण गुजरातला जाणार आहेस की मुंबईत जाणार आहे? तर एवढ्या सगळ्या गप्पा होतात, एवढ्या सगळ्या गप्पा होतात. आणि तीच मजा असते. म्हणजे होळी शिमग्यात ना काय होतं की आपण असं म्हणतो की उच्च गट नीच गट. शिमग्याच्या पालखीला जेव्हा तो कोंब आपण खांद्यावर घेतो, तो खांद्यावर घेणारा सगळ्यांसाठी सेम असतो. कोणीच मोठा नसतो, कोणीच लहान नसतो, कोणीच श्रीमंत नसतो, कोणीच गरीब नसतो. सगळे मिळून त्या देवाच्या पूजेसाठी आलेले, सगळे त्या देवाचे सेवा करणारे असतात. आणि त्या पूर्ण वातावरणात एक पॉझिटिव्ह वाईब असते. म्हणजे तुम्ही म्हणजे मगाशी सांगितलं ना की वाडीवाडीत पालखी फिरते, त्या वाडीतली सगळी घरं घेऊन झाली ना की त्या वाडीतल्या मंदिरासमोर ना एक जागा सारवून ठेवलेली असते, छान रांगोळी काढून ठेवलेली असते, आणि फुल हॅलोजन वगैरे लावून ठेवलेले असतात. आणि रात्री सगळी घरं घेऊन झाल्यानंतर तिथे पालखी नाचवली जाते. आणि आता समज ह्यांच्या वाडीत पालखी असेल ना, तर आमची वाडीतली लोक पण येतात तिकडे पालखी नाचवायला. असं नाही की आता त्यांच्या वाडीत पालखी म्हणून आम्ही जाणार नाही. तर तिकडे गर्दी होते खास पालखी नाचवण्यासाठी. आणि पालखी जी नाचवतात ना दादा, नाही पण ते टेक्निक आहे बरं का, पालखी कोणाला नाही जमत. तुला माहिती आहे का दादा, मी मुंबईत, माझी शाळा मुंबईची आहे, मी नंतर गावाला गेलो रत्नागिरीला. तर तू बोललास ते की ती पालखी असते ना, ती जवळजवळ एक 40-50 किलोची वगैरे असते. तर जनरली पहिल्यांदा जो पालखी नाचवायला जातो ना, त्याला प्रश्न पडतो की हे आपल्याला जमेल काय. तर तेव्हा गावातले, म्हणजे मला मिळालेलं उत्तर, मी विचारलेलं की हे मला जमेल काय, त्यानंतर बाबा एकदा पालखीला हात लाव, देवाच्या डोळ्यात बघ, सगळं जमतं. ह्याच्यापेक्षा कुठलं मोटिवेशन मिळतं? देवाच्या डोळ्यात बघ. आपण जनरली काय होतं की पायाजवळ नतमस्तक, भावा देवाच्या डोळ्यात बघ. ह्याच्यावरचं मोटिवेशन काय पाहिजे आयुष्यात? बरोबर. मी प्रत्येक वेळी ती लाईन नेहमी डोक्यात ठेवतो. कुठल्याही क्षणी अडलो काय नाही, एकदा देवाजवळ जा, देवाच्या डोळ्यात बघ,
सगळं जमतं. वा वा वा. आणि टेक्निक आहे ती, रनिंग मध्ये पालखी घेणं सोपं नाही. रनिंग मध्ये पालखीला खान घालायला लागतो, थांबून पालखीत खान नाही घालायला बिलकुल नाही. आणि ती घेण्यापूर्वी काहीतरी तुम्ही असे 4 का असे हा निशाण हा. समोरच्याला सांगायचा कॉल असतो तो, हो. का आता कुठला पाऊल मारायचा, पावलं असतात त्याची पण. म्हणजे ना जनरली आता जे बघतात पालखी नाचवताना त्याने मी पालखी स्पर्धांमध्ये पण कॉम्पिट केलं, एवढं पण मी सांगेन. अच्छा. हो, मी स्पर्धांमध्ये ढोल स्पर्धा, पालखी स्पर्धा याच्यामध्ये मी कॉम्पिट केलेलं आहे प्रॉपर, ज्या गावाकडे होतात. तर जनरली आपण बघताना काय वाटतं की इथे खांद्यावर पालखी असते, तो कोंब, आणि इथे हात वर असतो. तर ती स्टेप नसते. ती नीट बघितलं ना तर जो हात वर असतो ना तिथे एक तर 2 आकडा असतो किंवा 1 असतो. 2 म्हणजे ती 2 पावलावर खेळवली जाते आणि 1 म्हणजे 1 पावलावर खेळवली जाते. ते बघताना आपल्याला वाटतं की ही स्टेप आहे, ती स्टेप नसते. कारण ती पालखी तुझ्या आय लेवलला असते. तुझा हात जर वर गेला तर समोरच्याला फक्त हात दिसत असतो. समोरचा माणूस एवढं आय कोऑर्डिनेट. कॉन्टॅक्ट नाही होत, त्याचा आवाज असा आवाज पण करतात. हा. म्हणजे ते Sign आणि आपसूक signal होतं, ठरलेलं ते असतं. आपसूक होतं, पण ते तिथे गेल्यानंतर मग ते अंगात संचारतं काहीतरी. मग तिथे आपण रमेश, आता मी तुमच्या बाबतीत काय असं बघितलं, तुमचं ना म्हणजे स्क्रीनवरचा ॲटिट्यूड हा तुमच्या खऱ्या वागण्यात कधीच नाहीये. म्हणजे तुम्ही जसे स्क्रीनवर आहात तसेच तुम्ही खऱ्या आयुष्यात देखील खूप सर्वसामान्य माणसासारखे एकमेकांशी गप्पा मारतात. की तुम्ही गावाकडे गेलेला आहात आणि मग लोक तुम्हाला तुमच्या कॅरेक्टरबद्दल किंवा काही याच्याबद्दल विचारतात, मग काहीतरी अचानक टॉन्ट मारतात, असं काही घडलंय? बरेच किस्से घडतात. म्हणजे माझ्या गावी आम्ही गेलो होतो एका कार्यक्रमासाठी, तेव्हा प्रथमेश आला होता ना. तर मी कामाच्या गडबडीत होतो म्हणून मी, माझे लहान भाऊ आहेत किंवा वाडीतली पोरं आहेत ना, त्यांना सांगितलं की जरा दादाला रेंज कुठे मिळते ती दाखवा ना रस्त्यावर. त्याला घेऊन गेले. तर हा बिचारा त्या कामात, आपल्या हास्यचित्राची मीटिंग सुरू होती, ऍड्रेस मीटिंग ऑनलाईन चालू आहे. त्या ह्याच्यात होता. ती पोरं गावची म्हणजे डेंजर असतात, त्यांच्या नादाला लागू नये कधीच. ते कोणाचे म्हणजे काय करतील आणि काय बोलतील सांगू नाही शकत. बर. तर हा आपला बसलाय बिचारा, तर हेच प्रमोट करताय, हा कलाकार आहे, फोटो काढा याच्यावर. हास्यचित्र असतो, ओळखलात नाही मग बघत नाही तुम्ही हास्यचित्र. अरे ती लहान लहान मुलं होती आणि ती म्हणजे एवढं एंटरटेन करत होती. नंतर मला असं वाटलं की जवळजवळ त्यांनी माझा स्टॉल लावलाय, मला विकत होते तिकडे. आमच्या गावच्या वायर म्हणला ह्याचा नंबर दिला त्यांनी. या या. माझ्या मोबाईलला, मी खोटं नाही सांग, माझ्या मोबाईलला बने विलेज वायरमॅन असा एक नंबर आहे. त्यांनी माझा नंबर घेतलाय आणि ते मला बोलले की, म्हणजे तेच आपण जे म्हणतो किती माणसं जमिनीवर ठेवतात, ते मला भेटले. तर त्या पोराने सांगितलं ते टीव्ही मध्ये असतात. तर ते बोलले मी नाही बघत टीव्ही. पहिलं वाचकं इथे मी ना बॅकफूटला आलो. मग ते बोलले नंबर देऊन ठेवा तुमचा. मी बोललो की हा देतो मी नंबर, पण कशाला, काय नाही चिपळूणला पुढे माझ्या घर घेतला तर माझा नंबर घ्या, वायर ब्युटीचं काम आहे मला सांगा. एवढं सिंपल होतं त्या माणसासाठी. तुम्ही सेलिब्रिटी आहात, हे आहात, हे काही नाही, माझा नंबर घेऊन ठेवा, तुम्हाला माझी गरज लागेल, एवढं सिंपल होतं. क्या बात आहे. फार आपण म्हणतो कोकणातली माणसं साधी बोळी. खरं तर याच्यापेक्षा उत्तम उदाहरण कुठलं असतं? आपण प्रथमेश, तुला अशी काही माणसं भेटलीत का म्हणजे तुझ्या कॅरेक्टर बद्दल मला कौतुक करतात? जेव्हा किंवा जेव्हा काही? कोणी भेटलंय ना, तर मला हे आवाज काढून दाखवायला सांग, शेंद्रूचा, अकबरचा, ची चौकाचा. म्हणजे ट्रेन मध्ये असेल ना आणि समजा कोणतरी फेरीवाला गेला तर मला सांगतात ते तो शेंगदाणा घेताय का शेंगदाणा वगैरे, तर हे बोलून दाखव वगैरे, काही असं बोलायला सांगतात प्रेमाने. पण खास करून डिमांड कुठल्या याची होते कॅरेक्टरची? हा सगळ्या सगळे प्रत्येकाची एक आवड निवड वेगळी आहे. जसं तुम्ही मला चिसौकाचं सांगितलं, तर कोणतरी अकबरचं सांगतो, कोणतरी शेंद्रूचं सांगतो. अकबर झालं पाहिजे खरं तर. अकबर आणि दोघांमध्ये जर असा जर होळीबद्दलचा काही संवाद होत असेल तर तो कसा असेल? हा कसा असेल? हा चला, रोलिंग ऍक्शन. अरे गदड्या, सकाळच हे सौंदर्याची खडाकोड घेऊन कुठे चाललायस? दादोस, आजच मी आपल्या राज्याची होळी उभारून आलोय. अच्छा, आणि होळीचं सर्वात स्पेशल आकर्षण काय काय आहे? त्या होळीवर मी तुमचा फोटो लावलाय. अच्छा, म्हणजे रात्री मला जाळायची व्यवस्थाच केली असते. अगदी बरोबर. वा वा वा. तू दादा मगाशी जसं म्हणालास ना की आता गावी जाणं होतं की नाही किंवा ह्या कामाच्या ह्या गडबडीत, तर बऱ्याचदा कधी कधी शक्य नाही होत, पण जेव्हा जेव्हा शक्य होतं तेव्हा आम्ही जातोच, त्याला काही पर्याय नाहीच आहे. बरोबर. पण आता जेव्हा कधी मुंबईत असतो किंवा होळी निमित्ताने गावी जायला नाही मिळत, तर मी राहतो भांडूपला. म्हणजे आमचं मिनी कोकण आहे ते जवळजवळ, कारण भांडूप म्हटलं की सगळे कोकणातलीच लोक आहेत. बरोबर. तर आमच्याकडे अजूनही पारंपरिक पद्धतीने बऱ्याच गोष्टी होतात भांडूपमध्ये. म्हणजे जे हा मगाशी म्हणा गोमू किंवा खेळे हा प्रकार आहे ना, जो कोकणात असतो, जे पालखीच्या मागणं येतात आणि त्यांचा जो काही नवस असेल तो नवस ते लोक म्हणतात किंवा नवस लावतात आणि ते 2-3 गाणी घेतात पारंपरिक आणि पुढच्या घरात जातात. तसं आमच्याकडे अजूनही भांडूपमध्ये 2-3 असे ग्रुप आहेत. गुहागर मधली लोक आहेत, चिपळूण मधली आहेत, खेड मधली आहेत. हे मिळून आजही मुंबईत
ते सगळी परंपरा अजूनही सांभाळतात किंवा अजूनही ती पुढे घेऊन जातात. सो मी मुंबईत असलो की मी त्यांच्यासोबत असतो. वा म्हणजे त्याला एक होळीचं गाणं येतं ते म्हण हा, हा, ना. हा. गाणं झालं पाहिजे गाणं तसं तिघांकडनं होणार आहे. खास डिमांड आहे आज. आता मगाशी म्हणा चाकरमानी गावी येतात म्हटल्यावर मजा असते किंवा गावचे लोक खुश होतात किंवा आपला माणूस येतोय, तर त्याच्यावरूनच आहे हे. एका वर्षानं सणाला चला जाऊया गावाला, एका वर्षानं सणाला चला जाऊया गावाला, चाकरमानी हा निघाला गाव देवीच्या पालखीला, चाकरमानी हा निघाला गाव देवीच्या पालखीला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. स्किट दरम्यान तुम्ही धमाल गाणी घेतात राव. हो म्हणजे म्हणजे काय हे सगळं तिकडूनच आलेलं आहे. म्हणजे कोकणातली गाणी किंवा जनरली काय होतं, एक चांगली चाल बघून त्याच्यात शब्द टाकून ती गाणी रचली जातात, पण ती एवढी काय म्हणतो त्या क्षणी एनर्जी देणारी असतात ना. त्यामुळे आमचं स्किटच्या वेळी जर कोकणातलं स्किट असेल तर त्यातलं एखादं गाणं आम्ही मुद्दामून टाकतोच, कारण ते स्किट पण अप होतं आणि ते वातावरण पण. आमचं म्हणजे हास्यजत्रेतलं एक सिरीज अशीच आहे, भजन मंडळी नावाची. त्यात भजन होतात, भजन होतात. पहिली भजनं ठरतात आणि मग मधला विषय ठरतो. तेवढ्या वेळासाठी आम्ही कोकण जगून घेतो पटकन. होय ना. अरे हो तेवढ्या क्षणासाठी. हो आणि शिमगा ना मला म्हणजे खरंच सांगायला आवडेल, खूप इमोशनल मुद्दा आहे. कारण मी बघितलंय लहानपणापासून, जेव्हा पालखी घरात येते ना, म्हणजे मी माझ्या आजीला स्वतःला बघितलंय की पालखी घरात येते, मग ओट्या भरल्या जातात, गाराणं घातलं जातं आणि एक 15-20 मिनिटांनंतर ती पालखी निघते. तर मग प्रत्येक जण त्या दर्शन घेतो देवाचं. तर माझी आजीला मी एकदा अगदीच नंतरच्या काळामध्ये जेव्हा तिचं खूप जास्त वय होतं, ती एकदा त्या पालखीवर बोलत होती आणि तिला कोणी डिस्टर्ब पण नाही केलं 1-2 मिनिटं. आणि ती अशी बोलत होती ना की तो समोरचा देव काय, ती मुलगा मुलगी काही मानत असेल, पण की बाबा आलायस आमच्या घरात, असंच नेहमी येत राहा, पुढे मागे मी असेल नसेल माहित नाही, पण माझ्या पोरांवरती लक्ष ठेव, आणि किती काय झालं, कुठलं काय संकट येऊ दे काय होते, त्याच्यात माझ्या पोरांचं आरोग्य नीट ठेव वगैरे असं बोलताना बघितलंय. आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं. त्याच्यामुळे मला असं आलं की हा खूप मनाजवळचा विषय, सगळ्यांच्याच इमोशनल माणूस होतोच होतो. म्हणजे कारण आता आपण म्हणतोय की शिमगा शिमगा शिमगा, बोलण्याचा मुद्दा नाही, हा अनुभव आहे. होण्याचं खरंच जगण्याचा अनुभव. जगण्याचा अनुभवाचा मला एवढंच वाटतं ते होळीबद्दल म्हणजे बोलावंसं वाटतं की होळी हा एकमेव सण आहे जिथे ना माणूस खूप मोठा असतो, कारण तो देवाला खांदा देतो. क्या बात आहे. बाकी एरवीच्या ठिकाणी वेगळं असतं, पण त्या दिवशी माणूस देवाला खांदा देत असतो आणि त्यामुळे तो मोठा असतो. हा मोठा उत्सव असतो, म्हणजे तयारीच एवढ्या देव लेवलला असते माणसाला ना. मोठं करतो त्या दिवशी. हो आणि ना होळीच्या दुसऱ्या दिवशी पण गंमत असते हा. सगळा शिमगा संपला हा आणि तू आपला निघालास तर अरे नारळ काढताना लोक भाजलेत. कोकणातला माणूस ना निघताना चल बाबा येतो मी, कधीच कोण असा बोलत नाही, कारण खांदे दुखत असतात दुसऱ्या दिवशी. खरं आहे. थांब, 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 असं कधीच असं मी बघितलं नाही. तर बाबा येतो, हाय, हाय. तर बाबा म्हणजे येतो, हा, त्याला सांभाळ, एवढंच असतं. खान देणं म्हणतात. खानदान एवढं सुजलेलं असतो आणि जखम झालेली असते जवळजवळ. माझ्या वडिलांचं मी सांगतो, ते दरवर्षी जातातच, त्यामुळे तिथे गेल्यावर ते अंगात संचारतच जवळजवळ. आपण लक्षच नसत देत काय होते काय नाही. मग ते दुसऱ्या दिवशी कळतं की इथे जवळजवळ एवढं गेलंय, जखम झाली एवढी. ते प्रत्येकाचा खांदा हा गेलेला असतो, सुजलेला असतो, फुटलेला असतो जवळजवळ. पण एक गाव आहे रत्नागिरीतलं वरवडे किंवा काय, तिकडचं ना पालखीचा कोंब खूप जाड असतो. तर तू पालखी खेळवलीस की नाही मला कसं कळतं, तर तुझ्या खांद्यावर एक टॉवेल असतो हा नॅपकिन असतो. आणि मला कळतं की अरे हा आता खेळून आला असेल. आणि जनरली खेळवताना ना त्यांचं गळ्यात आपलं चैन वगैरे असते ना, ती चैन इकडे असते, अच्छा. जे आत येऊ नये म्हणून, आणि इथे ती टॉवेल असतो आणि तो पालखी. आणि या जनरली तू खेळून आलास ना तर तुझी चैन तरी इथे असते किंवा तो टॉवेल तरी असतो, ते कळतं अरे हा खेळून आलाय आता. आणि हा नॅपकिन लाल झालेला असतो. बापरे. हो आणि संगमेश्वरचा शिंपणे महोत्सव खूप फेमस आहे. हो तो म्हणजे तिथला रेप्युटेड महोत्सव आहे, म्हणजे खूपच अगदी तिकडे. म्हणजे जर तुम्हाला होळी शिमगा बघायचं असेल तर शिंपण्याला लोक जातात, म्हणजे तिथे खास पुढचे 15 दिवस कळतं तू शिंपणं खेळून आलाय, कारण तो कलरच 15 दिवस जायला घेतो. खरं आहे. तो कलर अख्खा माणूस लाल होऊन येतो तिथून. चिपळूणमध्ये पण बाजारपेठेतली होळी आहे ना, ती सगळ्यात फेमस होळी आहे, म्हणजे रंगपंचमी. तिथे जात नाहीत कारण हा म्हणाल तसं कलरच जात नाही, तो डेंजर लेवलला. आणि असं पण नाही की कुठून तरी आणलेला कलर, तो शिंपण्याचा एक वेगळा रंग तयार होतो. तू त्या तिकडे गेलास की तुझ्या अंगावर अख्खं ते ड्रम ओतलं जातं. अच्छा. तू अख्खा लाल होतोस आणि मग तिथेच तुझी खाण्याची व्यवस्था असते. तू कुठल्याही घरात जा, तुला नैवेद्य मिळतो. तू कुठल्याही इथे जा, तुला खायला मिळतं. आणि म्हणजे जातात, शिंपण्या महोत्सवाला लोक जातात.
जसं आपण जत्रेला जातो एखाद्या लांबून तसं खास शिंपण्यासाठी संगमेश्वरच्या शिंपण्याला चाललो असं सांगणारी माणसं आहेत. आणि पुढे जाताना 10-12 त्यांना सांगावं दिवस- लागतं, आल्यावर सांगावं नाही लागत. हा. ते गाडीवरनं ओळखता येतं की ही शिंपण्यात आले. आली बुवा, त्यांच्या रंगावरनं कळतं. ते बघूनच कळतं, त्यांचा हे दृश्य बघूनच कळतं की हे रंगून तिथे- आली बुवा. हो हो हो. अजून एक गाव आहे चिपळूणमध्ये, मला गावाचं नाव माहित नाही. तिकडे एक प्रथा आहे की तिकडे पेट्टे व्हलटे फेकतात. हम्म. म्हणजे आता त्याला व्हलटा म्हणतात आमच्याकडे. लाकूड जळतं लाकूड टाकतात, 2 गट असतात. 2 गट असतात. ते एकमेकांवर ते पेट्टे हे टाकतात व्हलटे. त्याला काय ते चांगलंच नाव आहे त्या प्रथेचं, आठवत नाही मला. पण अशा वेगळ्या प्रथा प्रत्येक गावांमध्ये. माहित नाही, पण असं म्हणतात त्याच्यातनं कधीच कुणाला इजा नाही झाली. म्हणजे तो पुन्हा एक मी प्रत्यक्षात नाही बघितलं, हे व्हिडिओज मध्ये वगैरेच बघितलंय. पण अशा वेगळ्या गोष्टी आणि वेगळ्या प्रथा, म्हणजे तसं आमच्याकडे एक आहे प्रथा, ती म्हणजे रान काढणं. म्हणजे रान काढतात. शिकार. हा म्हणजे तेच म्हणतेस ना? हो हो, रान काढणं. हो, कोणाचा बार पहिला वाजला, म्हणजे आमच्याकडे बार वाजला. अख्खं गाव शिकारलं जातं. हम्म. आणि मग त्यानंतर आमचा पोस्त असतो, त्याला पोस्त म्हणतात. की अख्ख्या गावाला जेवण असतं, त्याला पोस्त. पोस्ताचं मटण. हा, पोस्ताचं मटण ऐकलंय मी ते. तर हा एक वेगळा प्रकार आहे, एक वेगळीच गोष्ट आहे. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत खूप त्या वेगळ्या महिन्याभरात हे सगळं घडत असतं. हा पण मग गाणी वगैरे होतात, शिमग्याची काही गाणी किंवा काही भजनं वगैरे असं काय होतात ना. चिमग्यामध्ये ना मोस्टली गोमूचा नाच येतो. त्यात गवळणी वगैरे राहतात. गोमू म्हणजे कोण, तर गावातलाच एक मुलगा स्त्री पात्र करतो आणि गोमूच्या समोर नाखवा असतो जो इथं नवरा असतो, आणि मग त्याची गाणी. आता पण ती नमना मधलीच गाणी असतात. हा नमना. पण मग काही यातलं गाणं वगैरे एखादं? आता ते गोमू जेव्हा घरात म्हणजे समोर येतं, आमच्याकडे मोस्टली हे गाणं जास्त फेमस आहे की हाथ में लोटा बगल में सोटा बुआ दीवाना हो गया, हाथ में लोटा बगल में सोटा बुआ दीवाना हो गया, अरे पोरा पोरींचे खेळ पाहुनी बुआ दीवाना हो गया, असं एक आहे. माहिती त्याच्यावरती गोमून असते आणि मग तिच्यावर तो लाईन मारत असतो वगैरे, असे ती गाणी असतात. म्हणजे मुंबईत बघशील तर ते आयना का बायना जसं आहे ना, पण हे पारंपरिक पद्धतीने इकडे व्यवस्थित त्याला सगळं स्वरूप असतं काहीतरी. पण मुंबईत ते आपण कुठली गाणी घेतो तसं खेळे आले की गवळणी बऱ्याचदा असतात, किंवा जुने पारंपरिक गण आहेत किंवा तशा गोष्टी असतात, किंवा पद घेतात, असे प्रकार आहेत त्यात. तर त्यात एखादी गवळण मी गाऊ शकतो. रडतय रडतय बाळ माझं रडतय, रडतय रडतय बाळ माझं रडतय, थोपटून झोपवते मी त्याला, थोपटून झोपवते मी त्याला, मग येते येते पोरी बाजाराला, थोपटून झोपवते मी त्याला, मग येते येते पोरी बाजाराला. अशा काय काय गवळणी आहेत. काय exact मजी नाही करत तुमच्याकडे. आणि नवल काय वाटतं, आत्ताच्या सगळ्या पिढीला हे सगळं लक्षात आहे नाही, पण तुम्ही या सगळ्या गोष्टीचं प्रतिनिधित्व ज्या पद्धतीने करता ते म्हणजे स्किट मधनही पुढे आणता, आणि असंही तुम्हाला ते मुखोद्गत आहे. हौस आहे खूप आम्हाला. म्हणजे प्रेम असावं लागतं ना त्या हा, गोष्टीत. मला असं वाटतं ना की ते असावं लागतं तुमच्यात. ते तुम्हाला असं मारून मुटकून ते नाही आणता येत. ते तुम्हाला आतून त्याची ओढ असली पाहिजे किंवा ती हौस असली पाहिजे. म्हणजे आम्ही तिघही कोकण विषय म्हटलं की आम्ही मग हळवे होतो किंवा हा म्हणजे जातो तिकडे. ते माहित नाही का, आपण ते रक्तातच आहे पहिल्यापासून असं वाटतं कुठेतरी. आपण कनेक्टेड असतो, जर ते कनेक्शन तुटलं ना तर कुठेतरी आपण प्लास्टिक होऊ असं खूप वाटतं, भीती वाटते त्या भीती वाटते. हा, कारण पण मग ते बोललं पाहिजे, करत बोललं राहिलं पाहिजे, करत राहिलं पाहिजे. कारण ना आता हेच की हे काय आहे आमच्यामध्ये, तर हे नसेल तर आम्हाला त्रास होईल कदाचित. कारण तेच आता तू विचारलंस तसं की जाता का, की मनाने तिथे असता, तर नाही. मी वर्षातून तो एक दिवस ठेवतोच. मग कुठलंही महत्वाचं काम असू दे मी जातोच. कारण जर मी गेलो नाही तर तिकडची लोक मला विसरतील की काय, ही भीती आहे माझ्या मनात, की मी तिथपासून कनेक्शन तुटेल की ही भीती आहे माझ्या मनात. कारण आता मी ह्यांना नेहमी सांगतो, आता मी जसं बोलतो, त्या महिन्याभरात नाटकं होतात गावामध्ये. गावातलीच माणसं नाटकं बसवतात आणि ती परफॉर्म करतात. म्हणजे आमच्या गावात 1972 सालापासून नाटक होत आहे. बरं. आणि ती जी म्हणतो ना आपण हौशी रंगभूमी, त्यातली नाटकं. म्हणजे मला नावं पण घ्यायला आवडतील नाटकांची, की दिवा जळो सारी रात, बर, काय सुख आले मम संसारी. ही जी हौशी रंगभूमीची नाटकं आहेत ना ती परफॉर्म केली जातात तिकडे, आणि ते बघायला एवढं भारी वाटतं. प्रॉम्प्टिंग असतं, म्हणजे एक दोन आवाज येत असतात. हो, हे खरंय. गावात नटी येते मुंबईतली, तो एक वेगळा आकर्षणाचा मुद्दा असतो. मग ती नटी काय काम करते. कधी कधी असं असतं की ह्या गावात 5 नट आहेत, 5 कलाकार काम करतात, पण नाटक 7 जणांचं आहे. मग बाहेरून 2 आणले जातात, मग त्यांचं वेगळं भाई आम्ही तुमच्याकडे काम करतोय वगैरे असं वगैरे. म्हणजे असे पण किस्से आहेत की नाटकाचे, की आता नाटकामध्ये हा मरणार आहे आणि याचे वाक्य आहेत,
आणि वाक्याच्या आधीच मी ह्याला मारलं तर तो पडतच नाहीये आणि तो त्याला कारण तू मरत का नाहीस, दादा माझं संभाषण राहिलंय. तर एवढे किस्से आहेत ना नाटकाचे, आणि हे मी बघितलंय समोरासमोर, म्हणजे अजिबात असं नाही की हे बनवलेलं आहे, हे मी बघितलंय समोर. माझा मित्र आलेला एक मुंबईचा नाटक बघायला, आणि तसं लांब बसलेला बांधावरती, आपण जे म्हणतो दगडाचा बांध असतो, बरोबर. आणि तो बसला त्याने सकाळी मला विचारलं की मी नाटक बघताना मला 2 आवाज येत होते. योगेश आलेला, मला 2 आवाज येत होते. मी बोललो अरे एक प्रॉम्प्टिंगचा होता आणि एक कलाकाराचा होता. हा काय तुला मागून सांगत होते. बोला हा ते तसंच असतं, पण ती हौस असते आणि लोक सादर करतात. आणि हे एवढ्याच हौशी लेवलला होतं खरं तर. मी पण बघितलं, कारण लहानपणापासून मी नाटक होताना किंवा घडताना बघितलं, कारण आमच्या वाडीतली लोक दरवर्षी एक नाटक करायचे दत्त जयंतीला. त्यामुळे हे मी त्याच्या तालमी माझ्या घरात व्हायच्या भांडूपच्या, त्यामुळे मला ते सगळं डोळ्यासमोर आहे. माझं नाटक पाठ असायचं लहानपणी सगळ्यांचं, पण हा म्हणतोय ना प्रॉन्टिंग हा प्रकार व्हायचाच, कारण किती ते काही कलाकार नाहीत, ते हौशी पोटी किंवा आपल्याला काहीतरी कलाकृती आपल्या वाडीतल्या लोकांसाठी गावासाठी करायचे ह्यासाठी पुढे आलेले लोक असतात. मग तो प्रॉन्टिंगचा प्रकार ना मी बघितलाय. मागे स्क्रिप्ट घेऊन लाईनीत लोक असतात आणि पुढे कलाकार उभा असतो समोर स्टेजवर, आणि जशी अख्खी लाईन मागे ऐकायला येते तशी कट्टू एका सेकंदाने पुढे ऐकायला येते. असे डबल आवाज. त्या प्रॉम्प्टरला खूप महत्व हो, असतात. हो. 1-2-3 प्रॉम्प्टर असतात ज्यांचा आवाज किंवा तो हळू आवाजात सांगतो, तो करेक्ट सांगतो, आणि त्याला पण अभिनेत्यापेक्षा जास्त महत्व त्याला असतं. तो कुठे आहे त्याला बोलवा एवढं महत्व असतं. आणि ती कला आहे प्रॉम्प्टिंग करणं. हो, प्रॉम्प्टिंग प्रत्येकाला जमत नाही ते. ते हलकं सांगायला लागतं, हलकं सांगायला लागतं, टच करायला टच द्यायला लागतं. आणि त्याला माहित असतं कुठला माणूस कुठे विसरतो. करेक्ट. त्यामुळे त्याला माहित असतं आता हा आहे ना, मग तो बरोबर, आता जर 3 प्रॉम्प्टर असतील तर 1, 2, 3 असे असतात, पण एकाला माहित असतं की हा माणूस आहे ना इथे विसरतो, तेव्हा तो इथे असतो, मग हा मागे जाऊन त्याला सांगतो ते द्या त्याला, ते लक्षात नाही वगैरे. एवढं मागे एक वेगळं नाट्य चालू असतं. गडबड. शर्वेश, 2 गायक आम्ही अनुभवले, तुझा काय सूर अजून लागलेला नाहीये. नाही, ते त्यांचंच मी ऐकतोय, मीच एन्जॉय करतोय त्यांचं. मी म्हटलं तुझं मत? मला एवढंच एक किस्सा आठवतो फक्त एकदा नाटकाचा, की असंच होळीनिमित्त नाटक ठेवलं होतं आणि गावात ते सगळे मी येऊन एकत्र काम करतात वगैरे सगळं. तर बेवड्याची भूमिका करणारा एक माणूस होता. तर तेव्हा आपण काही खरी दारू देत नाही, सोडा वगैरे देतो ना, तर तो पूर्ण वेळ बेवडाच होता त्या पूर्ण त्या 2-3, आणि तेव्हाची नाटकं 3 अंकी 3-3.5 तास वगैरे. तर त्याची एंट्री पहिलीच, आणि त्याला सांगितलं होतं की सोडा पुरवून वापर. तर तो एवढा कॅरेक्टरमध्ये घुसला होता ना, त्याने एंट्रीला सोडा संपवला, आणि नंतर ना पूर्ण वेळ जो अंक संपेपर्यंत बाहेर जाता येत नव्हतं ना, तो फक्त रिकामी बाटली वर करायचा. आणि लोकांना काय, त्याने बाटली वर केली की समजायचं ह्या पिऊन मोकळा झालाय फक्त. हे असं काहीतरी आणि ना ते आता मी ऐकलेला किस्सा आहे, पण माझा हा मित्राचा आहे, तो चिपळूणचा महेश कापरेकर, आणि हा नमनातला किस्सा आहे होळीच्या नमनातला. तर ना त्या नमनामध्ये वग लागतात ना वेगवेगळे, तर काहीतरी एक वग होता, त्याच्यात वाघाची एंट्री होती, आणि तो कलाकार बोलला की त्याने ते वाघाचं सगळं घातलं होतं, आणि नमनात म्हणजे असा लाऊड असतो ना मेकअप, तर तो बोलला मी ना प्रेक्षकातून मी एंट्री करतो, लोक घाबरतील आणि असं सगळं. आणि तो प्रेक्षकातून आला, वाघ आला प्रेक्षकातून, आणि ऍप्रिसिएशन खूप मिळालं. वाघ आला हा हा करत, आणि स्टेज असे उभे केलेले असतात ना, खाली बांबू असतात, स्टेजच्या खाली कुत्रे झोपले होते. कुत्र्यांना असं वैचित्र दिसलं ते अंगावर येतात. तर तो किस्सा सांगायचा, पुढच्या 5 मिनिटांनी कुत्र्याने वाघाला फाडला हो. ते अंगावर आले, तो घाबरला, लोक सोडेपर्यंत 1-2 हे करून गेले. तर असा पण किस्सा आहे की तेव्हा सांगताना किस्सा सांगतो की कुत्र्याने वाघाला फाडला. अच्छा, तुम्हाला या सगळ्या शिमग्याच्या निमित्ताने भेटलेले कॅरेक्टर जे प्रत्यक्ष तुमच्या स्क्रिप्टमध्ये आले, श्रमेश? मी खूप लहानपणी एन्जॉय केलंय, त्यामुळे मला असं काही बनेसा कॅरेक्टर असे काय, कॅरेक्टर असतातच, ते इनबिल्ट असतात, त्यांना काय कसं करावं नाही लागत काय परफॉर्म, ते करता करता आपल्याला हा कॅरेक्टर आहे असं आपण आपल्यात बोलतो. तसे असतात बरेच, म्हणजे लाके असतात काय काय लोक, म्हणजे आमच्याकडे लाकेगिरी बोलतात, की एखादा असतो ना, तो बडी बडी देत असतो बघा, त्याला आमच्याकडे बोलतात हा लाके आहे रे, ह्याचं ऐकू नको. तर आमच्याकडे अशी नावं पडतात की लाकेगिरी करणार आला की मग त्याला हा जो आता लाके देईल, याला बोलणार असं. तर असे काय काय कॅरेक्टर आहेत, पण ते असे प्रॉपर तुला सांगू नाही शकत की ते कॅरेक्टर कसे आहेत, किंवा ते कधी कधी कुठे भेटतात, किंवा कधी कधी आठवतात की अरे हा कॅरेक्टर आहे रे, किंवा हा डेंजर आहे असं. तर तसे काय काय असतं, पण प्रत्येक ठिकाणी असतात. तर तसं आमच्या आहेत असे लाकी लोकल आहेत जे लाकीगिरी करत असतात, बाकी काय नाही येत नाही. म्हणजे मोठ्या म्हणजे आपण म्हणतो ना की लाखो के फांदे पर वडापाव के वांदे, असं तसं त्या पद्धतीचे. आणि तसं एक जण आहे, तो ना वाडीत काय कार्यक्रम असला ना की आपल्या वाडीतली लोक जेवण बनवायला येतात वाडीतल्या कार्यक्रमाला. तो माहोल असतो वेगळा, अंगणात
पंक्ती बसतात आणि ते जेवण वाढायची जी मजा असते ना ती गावी आहे. तर तसा तो एक जण आहे, तो काय करत नाही, तो उभा सगळे, अरे बा भात वाढ, मी येलो भात, इकडे भात द्या की नाही, इथे लक्ष कुठं आहे तुमचा, मी येलं हे बुवा पोरण बघताव काय, पाणी बिणी वाढा की नाही, काय आमाचे नाहीत काय, हे पोरण नुसतं, आणि तो उभा असतो जागेवर, तो काहीच नाही करत, पण सगळ्यांना नुसतं कामं सांगत असतो. म्हणजे मुकादमांचा प्रकार आहे ना, तसे ते आहेत एक जण, ते फक्त ऑर्डर देत असतात, स्वतः हलणार नाही कुठे, पण तिथे उभं राहून, आणि काय असं जेवण वाढतं, आम्ही जो लहान होतो तेव्हा काय जेवण वाढ, मग तुम्ही वाढा, असं पोरांचं होतं. असे असतात कॅरेक्टर. तुझा या मी मोस्टली मध्ये मध्ये कॅरेक्टर करतो, ते आमच्या गावातलं कॅरेक्टर आहे, नाना म्हणून आहे. आता बघितल्यावर जवळजवळ मला बडबडतील ते. तर ते ना जनरली एक माणूस असतो बघ सगळंच हँडल करणारा, आणि मग तो येऊन नारळ बिरळ ठेवून, तर ते असे असतात आणि त्यांचा ना टॉवेल असतो, टॉवेल. पण नाना जे बोलतात ना तुला समजून घ्यावं लागतं, तुझं नेहमीच असेल तर तुला कळेल. पण पहिल्यांदा नाना बोललं ना, ऐक ना अरे म्हणजे इतकं तू 6 वाजता पोहोचतो, तर मोठं ट्रॅफिक लागलं मला, पण ट्रॅफिक लागलं ना तर मला करशील काय, असे नाना आहेत. तर ते मी कधी कधी कॅरेक्टर करतोय ना, माहिती आहे. म्हणजे फक्त आपण करताना जरा ते क्लिअरिटी ठेवून करावं लागतं. पण नाना जर खरं भेटले ना, म्हणजे बापरे बापरे, म्हणजे मला सुरुवातीला ते कॅरेक्टर एवढं आवडलेलं, मी ठरवलं की हे मी कुठेतरी करणार. आणि मग कधी छोटं छोटं असतं ना तेव्हा ते करतो. एक टॉवेल असा गळ्यात असतो, आणि मग आणि मला तो सट्ट्याचा पोरगा मुंबईला गेला, तो त्याला बोललो येताना दोन ट्रॅक नाही आणला, वेगळीच पॅन्ट आणला, एवढी मोठी, घालून करशील काय, असे आहेत ते. तर मी ते कधी कधी करतो, नाना म्हणून आहेत ते. पण कधी नाना अशी प्रत्यक्ष त्यांनी भेटून तुला असं म्हणलं का तू तर माझीच कॉपी करतो वगैरे असं त्यांना ना म्हणजे ते बोललो ना, ते ह्या जगातले म्हणजे असे नाहीच आहे. त्यांच्यासाठी काय त्यांच्या ते डोक्यात पण येत नाही, अरे हे माझं केलंय म्हणून की काय. त्यांच्यासाठी हा अरे छान तू करतोस मुंबईत, आणि ते असं आहे. त्यामुळे ते कधी असे बोलले नाहीत, पण त्यांच्या मागे आम्ही त्यांची मिमिक्री खूप करतो गावातली पोरं, असं आहे. श्रमेशला दोघांचे आवडणारे असे कोणते रोल जे तुला खूप आवडतात? बनेबद्दल. अरे बापरे. बने मला रोल म्हणण्यापेक्षा मला बने हसे तर आवडणारा खूप आवडता अभिनेता आहे. कारण मला तो इतका सटल पद्धतीने बोलतो ना, तितकं कोणच नाही बोलत. खूप नॉर्मली आणि खूप इझिली कॉमेडी करणारा अभिनेता मला वाटतो. तर मी त्याला बऱ्याच वेळा ऑफ द रेकॉर्ड आणि ऑफ द स्क्रीन आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा पण मी हेच सांगतो. प्रथमेश, मला आम्ही ॲक्च्युली काय म्हणतात ते, चीज चौका आणि आम्ही एक अपोजिट करतो, त्यामुळे त्याच्या अपोजिट जे जे कॅरेक्टर असतात ते मला आवडतातच सगळे त्याचे असं. त्यामुळे सलीम असेल किंवा चीज चौकाच्या अपोजिट येणारी सगळी कॅरेक्टर. होय ना. हो हो. जसं आता ची चौका होळीबद्दल बोलतायत आणि तू त्याला उत्तर देतो, तर कसं असेल? म्हणजे आपण अकबर आणि याचं ऐकलंच, पण एक जरा थोडक्यात एक झलक. तर ते काहीतरी ते असं फार लांबलचक पल्लेदार वाक्य घेत असतो तू काय. आता पडले आपण कसं जमेल तसं काय विचारू म्हणाल? काही काही. सर, आता होळीचा सण जवळ येतोय, बरोबर. तुम्हाला रंग उधळायचे असतीलच, पिचकाऱ्या तुम्हाला असतीलच तुमच्या. बरोबर. तर एकंदरीत हे सगळं सामान रस्त्यावर घेऊन तुम्ही कधी उतरणार आहात सर? मला सांगायला आवडेल, नाही सांगा. माझ्या बालपणी मी लहान होतो. बरं झालं सांगितलं, नाही तर मी आता कन्फ्युज झालो असतो. तू मुलाखत घेतोय की काय घेतोय? सर मला कधी घेतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे. जनरली पिचकारी घेऊन जेव्हा मी बाहेर पडतो, अच्छा, तेव्हा मला 4 माणसं भेटतात बरोबर. आणि बोलतात की घरी जा. घरी जा, बरोबर. मग मी घरी येतो आणि माझी होळी संपते. पर्सनॅलिटी तशी आहे सर, कोणी सांगेल घरी जा. बरोबर. असं असतं. अरे अफलातून आहात यार तुम्ही. म्हणजे इथलं बसलं तुम्हाला. अरे ते पॅटर्नच आमचे असे आहेत की ते आम्ही आधी बोलतो आणि मग लिहितो. अरे म्हणजे मी असे लेखक बघितलेत ज्यांना सुचतं मग ते असे लिहितात, किंवा खूप विचार करतात, किंवा कधी कधी काय सुचत नाही म्हणून काय लिहित नाही. हे असे दोघं लेखक आहेत ना, जे आधी एकमेकांशी बोलतात मग लिहितात. मी यांना बघितलं असं, तू बोल तू काय बोलशील, हां हे चांगलं आहे, मग ते लिहितात. ह्याच्यावर तू काय बोलशील, मी असं बोलू की असं बोलू, हां ते चांगलं वाटतंय, मग ते लिहितात. हे बोलून डायलॉग लिहितात आणि स्क्रिप्ट लिहितात. कमाल आहात तुम्ही यार. म्हणजे काय कुठल्या आतल्या त्या प्रसव वेदना बाहेरच्यांना कळतही नाही, तुम्ही त्याला जन्माला घालून मोकळे होता खरं तर. हा म्हणजे ते त्याचं गणितच हे आहे की तुमच्या म्हणजे असं नाही की पहिलं सुचतं तेच चांगलं असतं. तुम्हाला सुचलेलं समोरच्याला पटकन आवडलं ना, आणि तुम्हाला पटकन आवडलं ना, तर ते छान होतं. असंच आमची म्हणजे ह्या फॉर्मॅटसाठी जनरली बॉन्डिंगमुळे तो जास्त फायदा होतो. कारण 2009 पासून आम्ही एकत्र आहोत. एकदा असा किस्सा पण घडला होता, जसं तुम्ही म्हणताय तसं मी बऱ्याच वेळा सांगितलंय तो, की जनरली ज्युनियर लोकांना भेटण्यासाठी आपण जातो सगळे वगैरे, आणि कॉलेजला शिबिर वगैरे असतं किंवा काय. तर आम्हाला सगळ्यांना बोलवलं. आम्ही MSc ला, हा MCOM ला होता.
आणि मुलं ती सगळी ग्रॅज्युएशनवाली सगळे बसलेत वगैरे वगैरे. आणि आम्हाला सरांनी सांगितलं की तुम्हाला यांच्यासमोर काहीतरी सादर करावं लागेल. आम्ही सरांना सांगतो सर आम्ही काय नाही केलं, आम्ही फक्त बघायला आलो. तर सरांना वाटायचं की आम्ही प्रिपेअर असतो नेहमी, तुम्ही कधी सांगा. ते एक सरांना एक वेगळाच कॉन्फिडन्स असायचा. तर सगळं झालं आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही जाऊन वरती स्टेजवर करा. तर आम्ही एक 5 जणांचा आमचा ग्रुप होता, राजे लिव्हिंग थिएटर म्हणून. तर सर म्हणलं नाही तुम्ही आता मुलं आले तर त्यांना मी तुमच्याबद्दल खूप सांगितलंय. तर आम्ही 5 जण होतो, जाऊन काहीतरी करा वरती. काही आमचं रेडी नाही, आम्ही फक्त 2 मिनिटासाठी कोपऱ्यात गेलो होतो आणि तिथे असं सांगितलं होतं की बाबा आता जनरली तेव्हा सोपं काय होतं की ते नाटक कुणीतरी आंधळा करायचं, तू मुका कर मी बहिरा करतो आणि आपण एका मॅडमला प्रपोज मारायला चाललोय. आता फक्त तिघांनी लक्षात ठेवायची कॅरेक्टर की तू आंधळा आहेस, तू मुका आहेस, मी बहिरा आहे आणि समोर एक मॅडम आहे ज्यांना प्रपोज मारायला जायचंय. बस ह्या एका वाक्यावर आम्ही 15 मिनिटं फक्त परफॉर्म करत होतो. बापरे. आणि सरांना असं वाटलं आणि त्या सगळ्या मुलांना वाटलं की ह्याची स्क्रिप्ट रेडी आहे. ते सगळं झाल्यानंतर ते म्हणतात की आम्हाला ही एकांकिका किंवा स्क्रिप्ट आम्हाला करायला आवडेल, तुम्ही आम्हाला स्क्रिप्ट ही द्या, आम्हाला याचे कॉपीराईट्स द्या. आणि आम्ही त्यांना सांगून दमलो हे लिहिलेलं नाहीये, हे सगळं आता एका मिनिटात केलेली गोष्ट आहे. नाही पण ते मला आताही bonding तसंच वाटलं की हे काही तुम्ही स्क्रिप्टिंग केलं होतं का, पण तुम्ही ज्या स्पॉन्टेनियसली झट बोललात कमाल वाटली मला खरं तर. चला मंडळी, जाता जाता भजन तर झालं पाहिजे हो. आता कोकणाबद्दल जेवढे किस्से आलेले आहेत, हा काहीतरी एखादं गाणं, ते गाणं मला तुमचं कुठलं, ते मुलगी कुठलं लगीन, भजन म्हणायचं झालं तर देवा अलीकडे ये. नाही हे गाणं बरेच दिवस आम्ही पण गायलं नाही. सुरू करू आपण बोलूया. माहिती आहे का, 2 लाईन एकत्र म्हणजे असं पकडापकडी नको व्हायला. असं गावामध्ये एखादी सुंदर मुलगी आली मुंबईतली आणि गावातल्या मुलांची एक ती आशा असते, आशा पल्लवी होळीच्या निमित्ताने येतातच की मग सगळे. होतात. आणि मग कुठेतरी असं वाटतं की अरे आपण मुंबईचा जावई बनू शकतो का. आता याला वाटणार नाही ऑलरेडी आहे, पण मुंबईचा जावई बनू शकतो का. प्रेक्षकांना सांगायचंय 2 उमेदीतले तरुण आपल्या सोबत आहेत. कोकणातली चांगली वर जी काही संस्था आहेत त्या यांना संपर्क करू शकतात. आत्ताच ताजे कोणाला कोणातरी. तर जनरली मग त्या मुलीला बघून आपसूक कोकणातल्या पोरांच्या तोंडावर एक गाणं येतं, ते असं आहे की पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी, घे बापाचा विचार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. कधी कारण ना पहिल्या 2 ओळी म्हणजे तेच मनातला विचार पहिल्या 2 ओळी ठरलेला असतो, नंतर सगळं अडकळतं. मग ओळी चेंज होत जातात एक एक. हा, मग एक वडिलांचा विचार, आईचा विचार, असं ती एक एक त्याची ओळ आहे, असं आहे. पण खूप भारी वाटलं आता की तू हा सगळा. या निमित्ताने मलाही, मी कव्हरेजला एकदा गेलो होतो, मी नॉस्टॅल्जिक झालो. मी निशाण नाचवल्याचं मला आठवतं चिपळूणच्या बाजारपेठेत. तो नवस लावला जातो, मग नारळ जिथे ज्याचं निघतं मग तो नवस अगदी म्हणजे. आणि होळीतली सर्वात म्हणजे गाराणं होतच. जनरली आपण कोकणातला माणूस म्हटला की गाराणं येतच, पण सर्वात महत्वाचं मला नेहमी वाटतं शिमग्या, मी नेहमी तेच करतो की फाक शिमग्यातली जी म्हणतो देवाला आपण आळवणी असते, त्यावेळेस ते मोटिवेशन असतं, एनर्जी असते. कसं ते आता असं असतं, आता रत्नागिरीतलं ग्रामदैवत भैरीबुवा आहे, शंकराचं हे आहे ते. तर ती फाक अशी असते की मोठ्या आवाजात असते. आता आपण घे तू तुझ्या पद्धतीने काय हरकत. हुरा रे हुरा नि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा रे होळ्यो. ह्याच्यावरती पालखी गरगर 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 फिरायला लागते आणि ते अख्खं संचारतं सगळ्यांच्या अंगात. सो ते असं असतं सगळं. आणि ते म्हणतो ना आपण, जसं ही सुरुवात असते म्हणजे कुठल्याही, कुठे तुम्ही ते म्हणतो ना डिप्रेशन ह्या गोष्टी ह्याच्या, हे एकदा बोललं ना की कुठल्या कोपऱ्यात जाऊन डिप्रेशन पडतं किंवा काय. जसं मी मगाशी बोललो तसं की बाबा एकदा पालखीला हात लाव, देवाच्या डोल्यात बघ, सगळं होतं. एक गारड झालं पाहिजे जातं. आणि हे 10-12 दिवस आहे ना, मला सॉरी सांगतो मी, हे 10-12 दिवस आम्ही ना घरी जेवतच नाही, कधीच नाही घरी. मला आठवत ना की व्यवस्थित घरी जाऊन जेवलो आपापल्या. कुठे जिथे बोलतील बस जेवायला, कुठे काय नैवेद्य मिळेल तर खा. पालखी सोबत कायम, पालखीच्या मागणं फिरण्याची जी मजा आहे ना ती तिथे गेल्यावरच कळते, असं सांगून नाही करणार. त्या पालखीच्या मागणं फिरायची मजा वेगळी आहे खूप. चला माऊली, गारानं कोण घालताय? जय देवा महाराजा. वय महाराजा.
12 गावच्या, 12 वाडीच्या, 12 देवलाच्या, 12 वहिवाटीच्या महाराजा. वय महाराजा. आज इथे या स्टुडिओ मध्ये आम्ही विशाल दादाच्या भेटीला आलेलो आहे महाराजा. वय महाराजा. तर त्या विशाल दादाचं सगळं काय चांगलं होऊ दे, त्याच्या मागे पुढे जी काय अवदसा, जी काय वाईट इडापिडा लागलेली आहे महाराजा, वय महाराजा. ती पायाखाली दाबून ठेव रे महाराजा. वय महाराजा. आणि अशाच प्रकारे आमची जी काय वाटचाल चालली आहे त्याच्यावर तुझा वरदहस्त ठेव आणि प्रत्येकाला चांगली सुबुद्धी दे आणि प्रत्येक माणूस माणूस म्हणून जगू दे रे महाराजा. क्या बात आहे. तुम्हा तिघांचे खूप खूप धन्यवाद. होळीच्या निमित्ताने मला असं वाटतं की जी मंडळी आता कोकणाला त्यांच्या गावी जाऊ शकलेली नाहीयेत पण तुमच्या माध्यमातून ती जाऊन आली, येस ती या तुमच्या गप्पांमधनं शब्दांमधनं जगली. बऱ्याच आठवडी त्यांच्या देखील डोळ्यासमोर त्यांच्या आल्या असतील. आमचं प्रेम आहे तुमच्यावरती आणि तुम्ही फार वेडे आहात, असेच वेडे राहा. कारण वेड असावं लागतं तेव्हा त्यातनंच अशा पद्धतीच्या विनोदाची निर्मिती होत असते. आणि आम्ही तुमच्या विनोदाच्या प्रेमात वेडे आहोत. जे ज्यात वेडातच राहणं आम्हाला आवडेल अशाच वेगवेगळ्या भूमिकांमधनं भेटत राहा. थँक्यू दादा. आम्हाला पण खूप मजा आली न्यूज 18च्या या सेगमेंटमध्ये आम्ही आज आलो. असं कधी इमॅजिन केलं नव्हतं की आम्ही तिघं ह्या गप्पा मारायला कधीतरी इथं येऊ आणि एवढ्या छान गप्पा होतील खरं तर. आणि खरंच खूप भारी गप्पा आल्या आणि त्यामुळे खरं तर ह्यासाठी तुला थँक्यू. आणि न्यूज नाही, मग याचा मोठेपणा मी घेणार. हे इथंच घडू शकतो, हे इथंच घडू शकतो. म्हणूनच बोललो की हे तुझ्यामुळे शक्य झालं, नाहीतर आम्ही अशा गप्पा मारायला कुठे गेलो नसतो कधी. सो थँक्यू सो मच तुला आणि न्यूज 18 लोकमतला. आणि वारंवार घडवण्यासाठी तारखा Yes. देत राहा, बस बाकी काय नाही. नक्की. तर मंडळी, अशी 3 मंडळी ज्यांच्याबरोबर आपण दिलखुलास या होळीबद्दलच्या गप्पा मारल्या, त्यातले वेगवेगळ्या शब्दांमधले रंग जाणून घेतले आणि ते अनुभवले. चला, आज आपण इथेच थांबणार आहोत आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप होळीच्या शुभेच्छा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.